नमस्कार, मी विशाल। आज आपण पाहणार आहोत विषारी विषयाच्या फॅक्टरीबद्दल। मौज, मजा, आनंद, अंधारातील चमचमणारी रात्र रंगवण्याचं लागलेलं व्यसन नेतं आपल्याला नैराश्याच्या अंधारात। आधी एक झुरका, नंतर दुसरा, असं करत त्याला शेवटच नाही असं दिसायला लागतं। पण हे किती दिवस? शेवटी ड्रग्ज नावाच्या विषारी व्यसनाची निर्मिती करणाऱ्यांवर घाला घातला गेला आणि त्याचाच संपूर्ण आढावा म्हणजे ही ड्रगची फॅक्टरी, जे तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त IBN लोकमतवर। ठाणे पोलिसांनी नुकताच सोलापूर मधल्या कंपनीमधून तब्बल, नीट ऐका, तब्बल 23 टन इफेड्रिनचा म्हणजेच अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। आतापर्यंत पकडलेला अंमली पदार्थांचा हा देशभरातला सगळ्यात मोठा साठा आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्त केलेल्या या ड्रगमुळे ATS, IB अशा सगळ्या तपास यंत्रणा चक्रावून गेलेल्या आहेत। सोलापूरच्या ज्या एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीत हा साठा हस्तगत करण्यात आलाय, तिथे IBN लोकमतची टीम पोहोचली। पाहूयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रेंचा हा स्पेशल रिपोर्ट। सागर पोळे आणि मयूर सुखदरे हे दोघे जण 80 लाख रुपये किमतीचा 2 किलो इफेड्रिन विकायला ठाण्यात आलेत। याचा सुगावा ठाणे क्राइम ब्रांचला लागला आणि हे दोघेही क्राइम ब्रांचच्या जाळ्यात अलगद फसले। या दोघांच्या अटकेमुळे देशात सुरू असलेल्या इफेड्रिन पासून बनवल्या जाणाऱ्या ड्रगच्या टोळीचा पर्दाफाश झाला। सागर आणि मयूर यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सोलापुरातून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी यांना ताब्यात घेतलं। या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोलापुरातील चिंचोली MIDC मधल्या एव्हियॉन कंपनीवर धाड टाकली। या धाडीमध्ये कंपनीच्या आवारात 2,500 कोटी रुपयांचा 23 टन इफेड्रिन सापडला। यापेक्षा सुद्धा मोठा साठा मिळण्याची शक्यता क्राइम ब्रांचला वाटते। गेल्या काही महिन्यात 3 टन इफेड्रिनचा व्यवहार झाल्याचं क्राइम ब्रांचच्या तपासात उघड झालंय। या ड्रग माफियांचे सूत्रधार आहेत गुजरातचे माजी आमदार भावसिंग राठोड यांचा मुलगा किशोर राठोड, एव्हियॉन कंपनीचे MD पुतिन श्रिंगी आणि जयमुखी, जे या ड्रग माफियांचे सूत्रधार आहेत ते सध्या फरार आहेत। हे त्रिकूट हाती लागल्यानंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लागेल। ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ATS आणि IB ची सुद्धा मदत घेत आहेत। यावरूनच हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकेल। विनय म्हात्रे, IBN लोकमत, सोलापूर। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलाय तो फक्त IBN लोकमतने। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रेंनी ठाणे क्राइम ब्रांचच्या जाळ्यात सापडलेल्या धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी यांना घेऊन पोलिसांनी एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीवर छापा मारल्यानंतर इफेड्रिनचा साठा पाहून पोलीस अक्षरशः चक्रावून गेले। पहिल्यांदाच देशामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा जो आहे तो हस्तगत झालाय। 35 एकरात वसलेल्या या कंपनीत एवढा मोठा साठा पाहून क्राइम ब्रांचने अन्न औषध प्रशासन आणि अंमली विरोधी पथकाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे। याच वेळी IBN लोकमतची टीम ही सोलापुरात दाखल झाली। सोलापूरच्या या एव्हॉन कंपनीत इफेड्रिनचा असलेला साठा, इफेड्रिन कसा बनवला आणि त्याची विक्री कशी केली जाते हे थेट त्या कंपनीतूनच दाखवतात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। सध्या ज्या गोडाऊन जवळ आहे आपण माझ्या डाव्या बाजूला बघू शकता की ही जी पत्र्याची शेड लावलेली आहे, हा संपूर्ण
त्या पत्र्याच्या पलीकडच्या बाजूला फॅक्टरी आहे. एकूण 35 एकरामध्ये ही संपूर्ण ही कंपनी वसलेली आहे. त्यामधला अर्धा भाग जो आहे तो फक्त गोडाऊनसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे फक्त सगळ्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्स इफिडिलचा जो साठा होता तो ह्या सगळ्या गोडाऊनमध्ये आहेत. तब्बल 10 दिवस झालेले आहेत. संपूर्ण दिवस रात्रभर ही 15 ते 16 जणांची टीम इथे काम करते. प्रत्येक कोपरा, प्रत्येक ड्रम, प्रत्येक गोणी, ज्या कोणत्या गोष्टी त्या सगळ्या पाहिल्या जातात. केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात आहेत आणि अजूनपर्यंत 10 दिवस झाले तरी यांचं अजून काम पूर्ण होत नाही आहे. तपासाचं काम आणखीन काही 10 ते 15 दिवस चालणार आहे. मात्र हा सगळा साठा बघितल्यानंतर ठाण्याची जी क्राईम ब्रांचची टीम आहे ती देखील थक्क झाली आहे. एवढंच नव्हे तर देशाचं ज्या पोलिसांचं आहे तेही लक्ष लागलं आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा ह्या कंपनीमध्ये आला कसा, तो एवढे दिवस कसा काय इथे राहिला, त्याला परवानगी कोणी दिली होती, 5 वर्षाच्या व्यतिरिक्त हा साठा ठेवता येत नव्हता तरी पण हा ठेवला गेला. काय नक्की या सगळ्या मागे आहे, याच्यामध्ये कोण जबाबदार आहे, कशा पद्धतीने ही सगळी चेन होती, हा जो सगळा इफिड्रिल जो होता तो कशा पद्धतीने विकला जात होता, यावर सविस्तर आपण बोलणार आहोत. या संपूर्ण जो तपास करता जे अधिकारी आहेत क्राईम ब्रांचचे ACP भरत शेळके, त्यांनीच हा जो खरा इफिड्रिलचा जो प्रकरण आहे ते बाहेर काढले. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, पहिल्यांदाच असं घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाला आणि तोही देखील सोलापूरमध्ये मिळाला आहे. फक्त 2 आरोपी ठाण्यामध्ये तुम्हाला पकडताना म्हणजे गिराईक शोधताना मिळले आणि तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात. आता कुठपर्यंत तुमचा तपास आलाय? कंपनीमध्ये सर तुम्ही अजूनही 10 दिवस झाले तपास करताय, काय हाती लागले? आम्ही कंपनीत आल्यापासून जे आम्हाला प्रथम ठाण्यामध्ये 2 आरोपी मिळाले. त्यांच्याकडे 2 किलो साठा मिळाला. किलोने साठा मिळतोय म्हटल्यानंतर थोडंसं आश्चर्यचकित होतं. इफेड्रिनचा साठा किलोनी बाहेर मार्केटमध्ये अशा पद्धतीने विक्री होणं एक थोडंसं खूपच आश्चर्यचकित आणि आम्हालाही थोडंसं भविष्यामध्ये त्रासदायक वाटत होतं. त्यामुळे त्याची सखोल चौकशी केली आम्ही आणि आमच्या टीमनी. त्यानंतर त्याचा स्वभाव असा लागला की त्यांना इफेड्रिन हे पुरवणारा मनुष्य पुण्यामध्ये पुरवतो आणि तो सोलापूरचा मनुष्य आहे. म्हणून त्या माणसाचे सगळे वेअरअबाउट्स आम्ही घेतले आणि सोलापूरला इथं आम्ही ट्रॅप लावला. सोलापूरला तो मनुष्य मिळाल्यानंतर त्या माणसाच्या पोझिशनमध्ये आम्हाला जवळजवळ 5 किलो मिळालं. 5 किलो मिळाल्यानंतर आम्हाला परत आणखी आश्चर्यचकित वाटलं. एवढ्या किलोनं मोठ्या प्रमाणात साठा बाहेर पडतो आहे. जो ग्रॅमनी मोजावा असा साठा जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर कसा विक्री केला जातो? कारण ह्याला रिस्ट्रिक्शन आहेत. उत्पादन काढायचं म्हटलं तर रिस्ट्रिक्शन आहे, विकायचं म्हटलं तर रिस्ट्रिक्शन आहे आणि रॉ मटेरियल खरेदी करायचं म्हटलं तर रिस्ट्रिक्शन आहे. परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट याच्यातली करता येत नाही. ज्याच्याजवळ साठा ठेवायचा आहे त्यालासुद्धा रिस्ट्रिक्शन आहेत, त्यालाही परवानगी लागते. परंतु या ठिकाणी जे काय मिळालेलं मटेरियल आहे हे मटेरियल सगळंच आता आम्हाला बाहेर मटेरियल ज्या अर्थी मिळालं याच ठिकाणावर मटेरियल जाऊन गुजरातमध्ये पण अहमदाबाद ATSनी कारवाई केली. तिथे एक त्यांना कारखाना मिळाला आणि त्या कारखान्यामध्ये जवळजवळ 1.5 टनाच्या आसपास जे मटेरियल मिळालं. त्यांच्या केलेल्या चौकशीमध्ये हे मटेरियल इथून गेल्याचं कळालं. एव्हान कंपनीतून तिकडं सप्लाय झाल्याचं कळालं. तिथल्या आरोपींच्या चौकशीमध्ये कळालं. आणि मग हे सगळं रॅकेट असं पुढं कुठं तर मग सगळेच लोक ह्याच्यात इन्व्हॉल्व झाले. एवढा मोठा साठा आला म्हटल्यानंतर मग हे वरिष्ठ पातळीवर चौकशा सुरू झाल्या. त्याच्यामध्ये मग गुजरात ATS असेल, NIA असेल, IB असेल किंवा इतर ज्या काही शासकीय ऑथॉरिटी वगैरे आहेत ह्यांनी सगळ्यांनी चौकशा केल्यानंतर ही कुठं तर लिंक परदेशामध्ये गेली. आणि मग हे सगळं मोठं जे काय रॅकेट आहे ते आता उद्ध्वस्त करण्यासाठी सगळ्या टीम आता ऑल ओव्हर इंडिया लेवलला काम करत आहेत. आणखीन किती दिवस ही संपूर्ण कारवाई चालेल? हा संपूर्ण तपास पूर्ण होईल? सांगू शकत नाही. दररोजच काहीतरी नवीन बाहेर येतं. त्यामुळं आम्हाला काय आम्ही ही सांगू शकणार नाही, वेळ सांगू शकणार नाही, दिवस सांगू शकणार नाही. आमचं इथलं काम कधी संपेल असं काय इथलं काम कधी संपेल हे सांगू शकत नाही. कारण 10 दिवसापासून हा संपूर्ण पथक आहे हा ठाणे क्राईम ब्रांचचा जो आलेला आहे तो इथे कार्यरत आहे. त्यांचं सर्च चालू आहे. आपण बघू शकता की IBN लोकमतच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा हा कंपनी जी आहे ती आतून दाखवली जाते. त्याच्यामध्ये हा जो गोडाऊन आहे ह्या गोडाऊनमध्ये 9.5 टन माल ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या मूळ कंपनीच्या आतमध्ये देखील 7.5 टन माल पडलेला आहे. हे संपूर्ण पथक जे आहे, जे अधिकारी आहेत ते सगळे ह्याचं पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकता की तिथे मोठ्या प्रमाणात ड्रम्स ठेवण्यात आलेले आहेत. मात्र त्यामधला केमिकल कोणता आहे, त्या इफिड्रिनसाठी तो कोणता वापर केला जातो का याची देखील आता तपासणी होणं गरजेचं आहे. FDA, पोलीस आणि अंमली पदार्थ पथकं हे सगळे वेगवेगळे पथकं इथे गेल्या 10 दिवसापासून काम करत आहेत आणि या सगळ्यांचं अजूनही काम पूर्ण होत नाही आहे. कारण रोज काहीतरी तपासामध्ये एक वेगळं क्लू मिळतोय आणि त्या क्लूपासून पुढे पोहोचण्यासाठी त्यांना आणखीन काही दिवस वाढत आहेत. अंदाजात हा किती हजार कोटीचा माल
माल आहे हे सुद्धा आता गणित लावणं शक्य होणार नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात माल मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, सोलापूर. सोलापुरातील एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीत इफेड्रिनचा सापडलेला साठा 2002 पासून या कंपनीतच होता आणि याच कंपनीत इफेड्रिनचं उत्पादन सुरू होतं. असं असूनही अन्न आणि औषध प्रशासन विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निदर्शनास ते कसं आलं नाही, या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे, हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत. एव्हॉन कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणात इफेड्रिनचा साठा सापडल्यानंतर ठाणे क्राईम ब्रांच आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी संयुक्तरित्या तपासणी करतात. कंपनीत सापडलेला साठा पाहता आणखीन किती दिवस तपासणीसाठी लागतील असं अन्न आणि औषध प्रशासनाचं म्हणणं आहे. FDA कडनं जे लायसन्स ह्या कंपनीला दिलेलं होतं तर तेच प्रोडक्ट्स या कंपनीमध्ये बनवले जात होते किंवा इतर प्रोडक्ट्स बनवले जात होते, त्याचा आम्ही शहानिशा करणार. त्याच्यानंतर व्हायलेशन जे काही झालेले असतील, म्हणजे FDAचे जे गाईडलाईन्स आहेत, कंडिशन्स कशा पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठल्या स्वरूपाची पाहिजे, काय काय हायजेनिक कंडिशन्स पाहिजेत, हे सगळं आम्ही एक्झामिन करणार. नंतर कंपनीमध्ये जर एक्स प्रोडक्ट जर बनवायचा असेल आणि एक्स प्रोडक्ट बनवण्यासाठी जर Y and Z जर इन्ग्रेडियंट्स असतील तर त्या ठिकाणी फक्त Y and Z इन्ग्रेडियंट्सच पाहिजे ना, तिथे ABC इन्ग्रेडियंट्स असण्याचं काही कारण नाही. तर ह्या सगळ्या अँगल्सची तपासणी आम्ही आता करणार आहोत. ड्रगची फॅक्टरी याबद्दलचं हे स्पेशल कव्हरेज तुम्ही पाहताय फक्त IBN लोकमतवर, आणि जे कव्हर केलंय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. याबद्दल अधिक जाणून घेत राहणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर पाहूयात की इफेड्रिन म्हणजे नक्की काय आणि ते कसं बनवलं जातं. पहा फक्त IBN लोकमत. आपण पाहतो IBN लोकमतवरती ड्रगची फॅक्टरी, एक धक्कादायक वास्तव. इफेड्रिन म्हणजे नक्की काय आणि ते कसं बनवलं जातं, तसंच इफेड्रिन पासून बनवण्यात येणाऱ्या मिथॅम्फेटामाइन या ड्रग्जला एवढी मागणी का आहे, याचं सेवन का केलं जातं ते आपण जाणून घेऊयात. ते महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर इफेड्रिनचा वापर अंमली पदार्थ म्हणून होत असल्याचं समजतात सरकारनं त्यावरती बंदी घातली. इफेड्रिन पासून मिथॅम्फेटामाइन हे प्रतिबंधित औषध तयार होतं आणि मिथॅम्फेटामाइनचं सेवन केल्यावर झोप येत नाही, थकवा जाणवत नाही. मिथॅम्फेटामाइन सेवन करणारी व्यक्ती व्यसनाधीन बनते आणि त्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे. मिथॅम्फेटामाइन हे ड्रग सिगरेट किंवा शीतपेयांमधून घेतलं जातं. अशा प्रकारे हा इफेड्रिनचा धोका आहे. तब्बल 10 दिवसांपासून तळ ठोकलेल्या ठाणे क्राईम ब्रांच आणि FDA आणि त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक कंपनीतील कानाकोपऱ्यातील रसायनांच्या साठ्याचा शोध घेऊन त्यांनी लॅबमध्ये टेस्ट केल्या जात आहेत. आणि याबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. अगदी म्हणजे याबद्दल त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यांनी याबद्दलचा सगळा हा आढावा आपल्यासमोर मांडलाय. पण आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा साठा सापडला आणि किती मोठ्या प्रमाणात हा आहे. आता जे काय हाती लागतंय त्याची तपासणी केली जाते. राज्यात इफेड्रिन बनवणाऱ्या फक्त 2च कंपन्या आहेत, एक अलिबाग इथे आणि दुसरी सोलापूरमधली एव्हॉन. आता या दोन्ही कंपन्या गेल्या काही वर्षांपासून बंद पडल्या. एव्हॉन कंपनीत पूर्वी 2000 कामगार काम करत होते. आता तरी एव्हॉन कंपनी बंद पडलेली असली तरी तिथे 200 कामगार काम करतात. 1.5 वर्षांपूर्वी संचालक पदावर असलेल्या पुनीत श्रिंगी याने गेल्या 1.5 वर्षात धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोघांच्या मदतीने 3 टन इफेड्रिनचा साठा कंपनीतून बाहेर काढून विकलाय. पुढील जरी कंपनीत फारसा येत नसला तरी धानेश्वर आणि राजेंद्र डिमरी हे दोघं कंपनीत इफेड्रिन बनवून बाहेर सागर आणि मयूरपर्यंत पोहोचत होते. कंपनीत हा सगळा व्यवहार कसा चालायचा याबद्दलची माहिती दिली आहे या प्रकरणातल्या आरोपीने. मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीने तुम्ही हा प्रोडक्ट तयार केला जातो, इफेड्रिन तयार केले जात होते, त्याच्यानंतर त्याच्यापासून ड्रग्स तयार होत होता आणि ती सप्लाय तुम्ही कशा पद्धतीने करत होता? इफेड्रिन हे पदार्थ बनवण्यासाठी ऊसाच्या कारखान्यातील मळी लागते. ह्या मळीला एक फर्मेंटेशन प्रक्रिया म्हणून असते. त्याच्यामध्ये घेऊन पाणी आणि एनाक्युलम नावाचे बॅक्टेरिया, त्यासोबत त्या बॅक्टेरियांना वाढायला लागण्यासाठी तो मळी हा त्यांचं खाद्य बनतो आणि ह्यामध्ये युरिया आणि DAP वापरून त्या बॅक्टेरियांची ग्रोथ केली जाते आणि बॅक्टेरियांची ग्रोथ केल्यावर त्यांच्यामध्ये
फिनाइल कार्बोनिक ॲसिड तयार होते. हे कार्बोनिक ॲसिड त्या पाण्यामध्ये आलं, त्या बॅक्टेरियाच्या पोटातलं ॲसिड आपण हे बेन्झाल्डिहाइड मार्फत ते किल करून बॅक्टेरियाच्या पोटातनं बाहेर काढलं जातं. ते ॲसिड आपण टोलिन नावाच्या रसायनामध्ये घेतलं जातं. घेऊन ते एक्स्ट्रॅक्शनमध्ये सेपरेशन केलं जातं आणि परत नंतर हायड्रोजन सेक्शनमध्ये घेऊन ते मटेरियल त्याच्यावर हायड्रोलायसिसची रिॲक्शन घडवून त्यातनं तो पदार्थ त्याच्यामध्ये इपिड्रिन ह्या मॉलिक्यूल तयार होतो. त्याच्यापासून कसं बनवलं जातं? पुन्हा त्याच्या गोळ्या किंवा त्याच्यापासून पुढच्या गोष्टी कशा बनवल्या, मार्केटपर्यंत कसं पाठवलं? हा प्रोडक्ट जो आमच्यापासून बनणार आहे ते बल्क ड्रगमध्ये आहे मोडतो, कारण हा डायरेक्ट मनुष्याला उपयोग होत नाही आहे. त्याच्यासाठी फार्मास्युटिकलच लागतात. हा बल्क ड्रगमधून फार्मास्युटिकल एरियात जातो आणि हे इपिड्रिन आणि स्टिडो आणि इपिड्रिन हे खोकल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हेतून हा डायरेक्ट मनुष्याला यूज नाही होत, तो फार्मास्युटिकलला पाठवल्यावरच होतो. ह्याच्यामध्ये इपिड्रिन हा मार्केटमध्ये कंपनीतून जात नाही आहे. स्टिडो हा इपिड्रिन एसएल हा मार्केटमध्ये जातो, ज्याचे ग्राहक आहेत GSK, बरेच नामवंत कंपनी आहेत. ते जग आहेत. ऑस्ट्रेलियात जातं, इंटरनल भारतामध्ये जातं, अमेरिकेत जातो. स्टिडो हा मार्केटमध्ये आहे. इपिड्रिन हा नाही डायरेक्ट सेल होऊ शकत नाही. पण मध्यंतरी काळामध्ये जे आमच्या कंपनीचे म्हणून डायरेक्टर म्हणून नियोजित झाले होते, त्यांनी हा आमच्यापासून इपिड्रिनचा पडलेला स्टॉक तो कलरमध्ये होता, त्याला तो प्युरिफाय करून तो मार्केटमध्ये त्यांच्या परस्पर नेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुनीत हा ह्या सगळ्या रॅकेटशी संबंधित आहे. पुनीत गुजरातपर्यंत माल पाठवत होता. त्याचबरोबर पुनीतचं संबंध राठोड बरोबर आहे. राठोडचे काही लोक आहेत ते दुबई आणि केनियामधल्या लोकांशी त्यांच्या ज्या बैठका होत होत्या त्यामध्ये पुनीत स्वतः असायचं, त्याचबरोबर राठोड देखील स्वतः असायचं. हे सगळे लोक ह्या सगळ्या बैठकामध्ये संबंध असायचे. परंतु पुनीत जेव्हा स्वतःहून आपल्या स्विफ्ट गाडीमधून 100 किलो इफेड्रिन ज्यावेळी घेऊन जात होता, हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा पुनीत स्वतःहून सप्लाय करत होता, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. आता यामधले जे सह आरोपी सगळे आहेत त्यांचं म्हणणं आहे की पुनीतने आम्हाला फसवलं. ते मॅनेजर झाल्यापासून इथे जेव्हा प्रमुख म्हणून मालक म्हणून आले तेव्हापासून मात्र आम्हाला हे सगळे प्रकार घडले. एवढे वर्ष हे असे प्रकार होत नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ चॅनल सचिन हंचाडेसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, सोलापूर. म्हणजे एकूणच हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही आणि छोटं देखील नाही आहे. फार मोठा लॉजिस्टिक्स सपोर्ट असल्याशिवाय एवढा मोठा साठा एखाद्या कंपनीत ठेवणं शक्य नव्हतं. या पाठीमागे काही आंतरराष्ट्रीय लागेबांधे असू शकतात का? असू शकतात. हे जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात इफेड्रिन प्रकरणाचा तपास कुठवर पोहोचलाय, काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी लागेबांधे आहेत की नाही आणि याबद्दल पोलिसांचा काय तर्क आहे. या संदर्भात ठाणे क्राईम ब्रांचचे उपायुक्त पराग मणेरे यांच्याशी केलेली ही खास बातचीत आपण पाहूयात. राठोड हा काँग्रेसचा माजी आमदारांचा मुलगा आहे. तो यापूर्वीच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आहे असं गुजरात पोलिसांकडून पण सांगण्यात आलं आहे. उद्योगपती देखील यामध्ये आपण आहात असं तपासामध्ये सांगतोय. काय नक्की याचा उपयोग करून घेत होते? हे उद्योगपती कशासाठी यामध्ये सगळे इन्व्हॉल्व झाले होते? राजकीय नेते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसा फायदा करून घेत होते? हे बघा, एफिड्रिन हे जे आहे एफिड्रिन हे प्रिकर्सर आहे, जे आपण मेथॅम्फेटामाइन म्हणतो. जे पार्टी ड्रग्ज आहेत, आईस, क्रिस्टल आणि एक्स्टसी यासारखे जे काही पार्टी ड्रग्ज आहेत, ह्या पार्टी ड्रग्ससाठी प्रिकर्सर म्हणून बनवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून एफिड्रिनचा वापर केला जातो. त्याच्यावर एक छोटीशी प्रक्रिया करून या पद्धतीचे जे पार्टी ड्रग्ज आहेत ते बनवले जातात. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील आणि भारतामध्ये देखील एक पार्टी ड्रग म्हणून खूप प्रचंड मोठी किंमत होते. तर एखाद्या छोट्या किंवा कमी किमतीच्या वस्तूला ह्या ब्लॅकच्या मार्केटमध्ये ड्रग्ज म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आहे ही व्हॅल्यू मिळत असते. तर त्यामुळे जे आहेत हे लोक बरेचसे त्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि ते जे आहेत ते बाहेर देशांमध्ये तसेच भारत देशात देखील हे सदरचे ड्रग्ज विकून त्याच्यापासून मोठा फायदा कमवण्याच्या उद्देशाने याच्यामध्ये उतरलेले आहेत. आपण पाहिला की अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, ह्या सगळ्या देशांमध्ये अंमली पदार्थाच्या जो माध्यमातून जो येणारा पैसा असतो ह्या पैशावरतीच दहशतवाद चालवला जातो. देशात मात्र आपल्या ह्याच्यामध्ये राठोड असेल, पुनीत असेल, हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. मुलगा आहे किंवा यांचा पैसा, यामधला पैसा काही राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये किंवा राजकारणासाठी वापरला जातो असं काय पुढे समोर आलं आहे का? आपण ज्या विषयावर बोलताय तो नार्को टेररिझम. बरेचसे काही अफगाणिस्तानामधील काही ग्रुप असतील, काही वेस्टर्न पाकिस्तानमधील काही ग्रुप असतील, नॉर्थ वेस्टर्न पाकिस्तानमधले. तर हा जो आहे नार्को टेररिझमसाठी हा पैसा वापरतात.
हे जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्याचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची विक्री जी आहे ही देशभरात केली जाते, संपूर्ण जगभरात केली जाते आणि त्यातून जो निर्माण होणारा पैसा जो आहे हा टेररिझमसाठी वापरला जातो. त्याला हा सगळा जो पट्टा आहे ह्याला गोल्डन क्रेसेंट असं सुद्धा देखील म्हटलं जातं. आपल्या केसमध्ये यांचा या सदरच्या विभागाशी किंवा त्या लोकांशी काही संबंध आहे असं कुठेही निष्पन्न झालेलं नाही. किंबहुना मी पुढे जाऊन असंही म्हणेन की हा किशोर राठोड हा जरी कुठल्या राजकीय पक्षाशी किंवा कोणी संबंधित असला तरी कुठल्या राजकीय पक्षाला ह्याचं काही फंडिंग होत होतं किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी ही सदरची मंडळी संबंधित असल्यामुळे हे काम करत होते असं कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे. आता ह्याच्यातले जे काही की सस्पेक्ट्स आहेत हे सध्या फरार आहेत. त्याच्या संदर्भात आपण जसं मगाशी सांगितलं ते आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले आहेत त्यांनी आणि बाहेर देशांमधील राज्यांमधील काही लोकांशी त्यांचे संबंध होते. त्या संबंधाने पोलीस तपास करत आहेत. तपास पोलिसांचा जो आहे ॲडव्हान्स स्टेजवर आहे. एकदा यातलं काही निष्पन्न झालं की त्यानंतरच आम्हाला आपल्याशी बोलता येईल. पण हे तिघही सध्या देशामध्ये आहेत का देशातून पळून बाहेर गेले अशी काही माहिती आपल्यापर्यंत आली? नाही, आमच्या माहितीप्रमाणे कुठे गेलेले नाही तिथे देशात. की या सगळ्या प्रकरणामध्ये जे 3 प्रमुख आरोपी आहेत त्या राठोड असेल, पुनीत असेल आणि जयसिंग असेल हे सगळे जे आहेत हे तिघही अजून देशामध्ये आहेत. मात्र त्यांनी अजून देश सोडला नाही अशी पोलिसांची माहिती आहे. मात्र हे 3 जण सापडल्यानंतर हा आंतरराष्ट्रीय टोळीपर्यंत पोलिसांना पोहोचता येईल आणि ह्याचा खऱ्या अर्थाने छडा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, ठाणे. असं म्हणतात की मनी मीन्स व्हॉट मनी डज, म्हणजेच पैसा जे करतं ते. आपल्या समाजातलीच काही लोक स्वतःला आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी, अधिक श्रीमंत होण्याकरता म्हणून समाजात इफेड्रिन सारखं विषारी व्यसन विकण्याचं काम करतायत आणि हे आपल्या अवतीभोवतीच घडतं. त्यामुळे सजग राहा आणि IBN लोकमत देखील अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश आणि त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी हे या स्पेशल शोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तेव्हा आज आपण इथे थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.